आत आहे वाटतं. आली तिकडे खेकडा. ए मध्ये मध्ये ही बघ हो हो भेटला फायनली. खेकडा मिळालेला आहे. नरम आहे एकदम. बरोबर आहे ना. बघा हेच हिरव्या डेंग्यांचे जे खेकडे म्हणत होते ना, हे एक्सपोर्ट त्यासाठीच खास आम्ही आलेलो. मी आणि ओमकार भावा. एक नंबर. दिवसातला पहिला खेकडा आपल्याला मिळालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थात राजापुरी संदेश. खूप दिवसांनी तुमचं ॲक्च्युली स्वागत करतोय. पण आज आहे ना आमचा प्लॅन झाला खेकडे पकडायचा. तो पण इकडे पाठी समुद्रावर खाडीत आलो आम्ही. आणि माझ्याबरोबर ना ओमकार आलाय. दाखवतो ओमकारला तुम्हाला. आणि ओमकारने मस्त बिळं बघितल्या नाहीत आणि आपल्याला मस्त खेकडे पकडायचे आहेत. ते पण हिरव्या डेंगांचे असतात ना ते वाले. पुन्हा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर ओमकारने पहिलंच बिळ ओमकार दाखवतोय आपल्याला. अवकाश हा छोटा बिळ छोटा आहे पण ठीक आहे. सुरुवात छोट्यापासूनच करायची. छोटी एकदम बारकी ओके सर. हा बघ एवढा आहे. इकडे पण आहे. दोन बिळ आहेत. मी कशी काढल्या माती बघ. नक्की आहे बघ. अच्छा हे बघा नक्या काढलेल्या आहेत. ही माती. ओके. ओमकारने इकडे खोदकाम चालू केलं नाही. तिकडे वर आली का बघ सर. इकडे काय नाही रे. दगड काढू काय. ते काय रे. हाय हाय इथे. होय सावकाश भाई सावकाश. चावती. थ्रिलर एक्सपिरियन्स नेहमी असतो ओमकार सोबत. त्यात अमावास्या असले की भेटतात नाही. हा लास्ट टाइम पण बड्डेला मला वाटतं भेटले होते आपल्याला. मारे पाहिजे होती काय नाही ना. बाकी उरलेलं चावती. बारकी आहे. येतोय. छोट्या आहेत ना दोन्ही. जाऊ देत त्यांना. येतोय. सोडतो. सोडून देऊया ना. हे बघ. हा रे हे बघा ओमकारने मोठेपणा सोडून दिलेले आहेत कुर्ल्या या दोन्ही पण. काय लय आत आहे वाटतं. आली तिकडे खेकडा. ए मध्ये मध्ये ही बघ. हो हो भेटला फायनली. खेकडा मिळालेला आहे. नरम आहे एकदम. बरोबर आहे ना. बघा हेच हिरव्या डेंग्यांचे जे खेकडे म्हणत होते ना, हे एक्सपोर्ट त्यासाठीच खास आम्ही आलेलो. मी आणि ओमकार भावा. एक नंबर. दिवसातला पहिला खेकडा आपल्याला मिळालेला आहे. तिला आपण सोडून एक द्यायची. नंबर. नरम आहे ना. हा नरम आहे. सोडून द्या काय विषय हिला सोडून द्यायची. ओके सर जसं तुम्ही म्हणाल. हा खेकडा होता ना त्यानं मेंग टाकलेली तर ती ही होती बघा. त्याचं कवच केवढंसं बघा. हे बघा कवच. हे सोडून त्यातून तो ह्याच्यात आला. म्हणजे असा मोठा झाला. हे बघा. आणि हे पूर्ण माती काढलेली आहे ना ते ना. अच्छा ह्याच्यावर अंदाज घेतो ओमकार की ह्याच्यात खेकडा आहे. आणि आता चालू करतोय. चेक करतो आहे की नाही बघूया. आतमध्ये असणार आहे पण भरपूर है ना. हां पुढून आहे ते. फुलं चांगली असेल पण. असली तर मोठी असेल. आता काळजी. इकडे आम्ही अजून किती 1-1 किलोचे मोठे काढलेले होते ना. ते पहिल्यांदा काढले तर केवढे खेकडे. मी येडाच झालो होतो बघून. ते नवीन होत असतो. हां आता सवय झाली. आता वाटतं एक अर्धा किलोचा खेकडा भेटला तर वाटतं ठीक आहे ओके. ओमकार बरोबर केव्हा पण आलं ना नेहमी एक्सपिरियन्स भारी असतो. आता पण काहीतरी काढतोय. ऑलरेडी 2 दाखवलं छोटे छोटे काढून. एक नरम खेकडा होता जो की आपण सोडून दिला कारण खूप अजून तो नरम असल्यावर तशी पण त्याला चव पण नसते आणि मांस पण एवढं नीट नसतं. तर हा आता दुसरा अजून एक काढतोय बघा. त्याचं वाटतंय त्याला आहे खेकडा पण अजून काय सांगता येत नाही असेल की नाही आतमध्ये. आणि सनसेटचा नजारा बघा. हा 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 हेच मिस करतो मी. एकदा गेलो ना मुंबईला इकडून हे सर्व मिस होतं माझ्याकडून.
नाही मध्ये असणार इकडं आहे. भिळी एवढं काढलेलं आहे म्हटल्यावर आतमध्ये असणार. हे बघा माती किती बाहेर काढलं नाही बघा. खेळायला पाहिजे होतं. गढूळ होतं ना पण त्यामुळे कळत नाही काय आहे की नाही आतमध्ये. आला होता बाहेर. हां इकडून आहे ना, इकडं असं आतमध्ये गेलाय क्रॉस. एखाद्याला वाटलं सरळ बिळ आहे पण सरळ नव्हतं. आला होता बाहेर. काय बोलतोस? इकडचे आहे ना हे पडले ना सुकं भाटण, त्याच्यावर हे मस्त तोडे मस्त मिळतात. थोड्या वेळाने बघूया आपण, ट्राय करूया. पण आता ना काळोख पडत झाला आहे आणि आम्हाला फोकस करायचा आहे खेकड्यांवर सध्या. हातात ना पुरत परत गेलाय. मोठा बिळ ना, उरली आहे आतमध्ये. मी ट्राय करू का एकदा? नंतर भेटता हातात लागत नाही. नाही लागत आहे. याच्यावरून कळतं की आतमध्ये खेकडा तर आहे, पण तो आता केवढा आहे कसा आहे आपल्याला कळेल बाहेर आल्यानंतरच. जवळपासच आहे रे, उचलाय पण हा रुतलाय खाली, त्यामुळे तुला हे होत साधत नाही काढायला. अजून एक डेंगा काढला. ओमकार एक डेंगा काढतो एक खेकड्याचा. हा पण हिरव्या डेंग्याचा आहे बघा. खेकड्यांमध्ये पण ना प्रकार असतात. आता हा हिरव्या डेंगाचा आहे, काय काय लाल डेंग्यांचे असतात, जे की मड क्रॅब्स बोलतो ना आपण, ते लाल डेंग्यांचे असतात. हे ग्रीन मड क्रॅब्स असतात, ज्यांचा डेंगा हिरवा असतो. आणि आले बोलतो, आला आला आला, आने दो अवकाश. दिसत नाही. आली मी बघा इथे चौकाशात चावेल. डेंगे काढून काढून तिला बरोबर काढलं. एवढा उकिरी एका एवढ्या छोट्याशा कुर्लीन काढला नव्हता खेकड्यात बघा. त्याचे डेंगे सर्व नांगे काढून टाकला पूर्ण. पण भारी. ठीक आहे, एवढी साईज असली ना खेकडा खायला पण चांगला असतो. डेंगा पण घेऊया, हे पण घेऊया आणि जाबळीत टाकूया पहिला आजचा. खेकड्यांवरून आता आम्ही चाललेलो पुन्हा पलीकडे चाललोय. खडपात जर असले तर बघूया. एक चांगला खेकडा आपल्याला सापडलेला आहे. आता दुसऱ्या खेकड्याच्या शोधात. ओमकार जिकडे नेल तिकडे. होय होय, इकडे एक मागचा जर व्हिडिओ बघितला असेल ना, तर इकडे आम्ही किती 125 पकडले होते कोकारी माझे. हां, जाळ्यात मस्त मजा आली होती. अशा इथून चालताना ना केव्हा पण सावधान, कारण ना थोडा दलदलसारखा भाग असतो. पाय एकदम ना पटपट खाली जातात वाळूत, त्याच्यामुळे केव्हाही काळजी घ्यायची कुठल्याही अननोन ठिकाणी जाताना. तर माहितगार आहे ओमकार म्हणून काही टेन्शन नाही एवढं, मी बिंदास जातो त्याला पाठवून, तो गेला आहे तिकडून. पण तुम्ही चालताना दक्षता घ्या. सनसेट बघा काय होतं, क्लासी व्ह्यू. थोडा वेळ इकडे बघूया, भेटला तर, नाहीतर सरळ घरचा रस्ता पकडायचा. हां, मिस केलं मी ते. ही ब्लेड तर लागली नाही पायाला, खात जाईल कोणाची तरी, म्हणून चालताना केव्हा पण दक्षता. हां तेच ना,
भीती वाटते की आपण घसरायला तर शेवाळ आहे आज. इथं बघितलं पण नाही काय. नाही कोकणी वाटतं. मासा बुचकळतोय. बघा संदीप, लक्ष ठेवा पाठी. नाही सरली देखो. तर खेकड्यांचा व्हिडिओ एवढाच होता. आपल्याला जे दाखवता आले तेवढे दाखवले आपण. आणि आता ओमकार म्हणतो पागूया जरा, तर तो पागाचा व्हिडिओ वेगळा टाकणार आहे मी, तर तो सुद्धा बघा. कारण मिक्स केला ना मग ते कळत नाही नक्की काय झालं ते, त्यामुळे वेगळा टाकतोय. तर तो व्हिडिओ बघा आणि मस्त एन्जॉय करा व्हिडिओ.